नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका महत्त्वाच्या विषयावर बॅकअप आणि डिझास्टर रिकव्हरी यावर बोलणार आहोत. नमस्कार. आता हे शब्द ऐकून थोडं जड वाटू शकतं, पण काळजी करू नका. आपण हे सगळं टेलविंड ट्रेडर्स नावाच्या एका कंपनीच्या नजरेतून समजून घेणार आहोत. हो, ही एक काल्पनिक कंपनी आहे जी आपला सगळा व्यवसाय क्लाउडवर घेऊन जात आहे. अगदी. विचार करा, आपला सगळा महत्त्वाचा डेटा एका जुन्या गंजलेल्या तिजोरीत आहे आणि अचानक तिची चावी हरवली, काय होईल? सगळं संपेल. बरोबर. Azure आपल्याला एक अशी डिजिटल तिजोरी देतं जिची चावी कधीच हरवत नाही. आणि जिला चोरही फोडू शकत नाही. चला मग या डिजिटल तिजोरीबद्दल जाणून घेऊया. पण सुरुवात कुठून करायची? सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणतीही टेक्नॉलॉजी निवडण्यापूर्वी प्रत्येक व्यवसायाने स्वतःला 2 प्रश्न विचारायला हवेत. कोणते 2 प्रश्न? आपल्याला नक्की काय वाचवायचं आहे आणि ते किती लवकर परत मिळवायचं आहे या प्रश्नांच्या उत्तरातच तुमच्या व्यवसायाची अखंडता म्हणजे बिझनेस कंटिन्युटी दडलेली असते. बरोबर. आणि याच गरजेतून काही महत्त्वाच्या संकल्पना तयार होतात. आपल्या स्रोतांमध्ये सुरुवातीलाच RTO आणि RPO यांचा उल्लेख आहे. हो. हे काय आहे नक्की? समजा मी एक महत्त्वाचा ईमेल लिहित आहे आणि अचानक लॅपटॉप बंद पडला. मी किती डेटा गमावू शकते? 5 मिनिटापूर्वी सेव्ह केलेला चालेल की अर्ध्या तासापूर्वीचा? जेवढा डेटा गमावणं आपल्याला परवडतो तो झाला RPO म्हणजे रिकव्हरी पॉइंट ऑब्जेक्टिव्ह. अगदी बरोबर. आणि लॅपटॉप परत सुरू होऊन आपलं काम पूर्ववत व्हायला किती वेळ लागला तरी चालेल? अच्छा. 10 मिनिटं की 1 तास, जेवढ्या वेळात सिस्टम परत सुरू व्हायला हवी तो झाला RTO रिकव्हरी टाइम ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे RPO म्हणजे किती डेटा गेला तरी चालेल आणि RTO म्हणजे किती वेळात परत यायला हवं. टेलविंड ट्रेडर्स सारख्या ई-कॉमर्स कंपनीसाठी जिची वेबसाईट 24 तास चालू असते तिथे RTO आणि RPO अगदी काही मिनिटांचा किंवा सेकंदांचा असावा लागतो. नाहीतर ग्राहक दुसऱ्या वेबसाईटवर जातील आणि नुकसान होईल. अगदी. आणि या संकल्पनांना व्यावसायिक जगात अधिक तांत्रिक नावांनी ओळखलं जातं, जसं की MTTR म्हणजे मीन टाइम टू रिकव्हरी म्हणजे दुरुस्त करायला लागणारा सरासरी वेळ. हो, आणि MTBF म्हणजे मीन टाइम बिटवीन फेल्युअर्स. एखादी यंत्रणा सरासरी किती काळ न बिघडता चालते. याच आकड्यांवरून कंपन्या आपल्या ग्राहकांना SLA म्हणजे सर्व्हिस लेव्हल ॲग्रीमेंट देतात. म्हणजे एक प्रकारचं वचन की नाही, तुमची सेवा 99.9% वेळ चालू राहील असं काहीतरी. अगदी तसंच. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे ही गरज आहे की डेटा सुरक्षित ठेवायचा आणि तो पटकन परत मिळवायचा. त्यासाठी Azure आपल्याला एक जादूची पेटी देतं ज्याला ते वॉल्ट म्हणतात. हो, वॉल्ट. या पेटीत आपण नक्की काय काय ठेवू शकतो? ही पेटी खूप अष्टपैलू आहे. यात तुम्ही तुमच्या ऑफिसमधले कम्प्युटर्स, ज्यांना ऑन प्रिमाइसेस सर्व्हर म्हणतात, ते ठेवू शकता. अच्छा. क्लाउडमधले व्हर्च्युअल कम्प्युटर्स म्हणजे Azure VMs, तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स आणि अगदी SQL किंवा SAP HANA-सारखे प्रचंड मोठे डेटाबेस. सगळं काही. वा, म्हणजे गरजेनुसार आपण वॉल्ट निवडू शकतो. बरोबर. याचे पण 2 मुख्य प्रकार आहेत. एक बॅकअप वॉल्ट जो आधुनिक कामांसाठी आहे आणि दुसरा रिकव्हरी सर्व्हिसेस वॉल्ट. हा दुसरा काय? तो म्हणजे एक मोठी मल्टीपर्पज तिजोरी आहे जिथे जवळजवळ सर्व काही ठेवता येतं. समजलं. पण या तिजोरीच्या सुरक्षेचं काय? म्हणजे समजा मी माझा सगळा डेटा एका तिजोरीत ठेवला आणि ती तिजोरीच एखाद्या नैसर्गिक आपत्तीत नष्ट झाली तर? उत्तम प्रश्न. इथेच रिडंडन्सी ही संकल्पना येते. रिडंडन्सी म्हणजे तुमच्या डेटाच्या प्रती कुठे आणि कशा ठेवायच्या. यातला पहिला मूलभूत पर्याय आहे LRS म्हणजे लोकली रिडंडंट स्टोरेज. हे कसं काम करतं? हे म्हणजे तुमच्या घराची एक किल्ली घरातच कुठेतरी लपवून ठेवण्यासारखं आहे. सोपं आणि स्वस्त. पण घरच जळालं तर? किल्लीही गेली. बरोबर. म्हणजेच या डेटाच्या सर्व प्रती एकाच डेटा सेंटरमध्ये ठेवल्या जातात. एका सर्व्हरला काही झालं तर दुसरी प्रत कामी येते. पण पूर्ण डेटा सेंटरच बंद पडला तर सगळा डेटा धोक्यात येऊ शकतो. अरे देवा, हे तर खूपच धोकादायक वाटतंय. मग दुसरा पर्याय काय आहे? दुसरा आणि अधिक सुरक्षित पर्याय आहे GRS म्हणजे जिओ रिडंडंट स्टोरेज. आणि हे काय आहे? हे म्हणजे घराची एक किल्ली दुसऱ्या शहरात राहणाऱ्या तुमच्या मित्राकडे ठेवण्यासारखं आहे. अच्छा. म्हणजे तुमच्या शहरात भूकंप किंवा पूर आला तरी तुमची किल्ली आणि मालमत्ता सुरक्षित राहते. अगदी. तांत्रिक भाषेत तुमच्या डेटाच्या प्रती शेकडो किलोमीटर दूर असलेल्या दुसऱ्या भौगोलिक प्रदेशात म्हणजे रिजनमध्ये ठेवल्या जातात. पण यात काही तोटे आहेत का? म्हणजे हे महाग असणार नक्कीच. अगदी बरोबर मुद्दा.
इथेच कंपन्यांना निर्णय घ्यावा लागतो पैशांची बचत विरुद्ध जोखीम. LRS स्वस्त आहे, GRS महाग आहे. पण टेलविन ट्रेडर्स सारख्या कंपनीसाठी, जिचा व्यवसाय एका मिनिटासाठीही बंद राहू शकत नाही, त्यांच्यासाठी तर GRS हाच योग्य पर्याय असेल. नक्कीच. ते थोडा जास्त खर्च करतील, पण मोठ्या आपत्तीतही त्यांचा व्यवसाय चालू राहील याची खात्री त्यांना मिळेल. समजलं. चला तर मग या तिजोरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल मालमत्ता कशा सुरक्षित ठेवायच्या ते पाहूया. सुरुवात करूया सर्वात सोप्या गोष्टीपासून, Azure ब्लॉब्स. ब्लॉब्स, जे एका डिजिटल गोदामासारखे आहेत. हो, ज्यात फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स काहीही ठेवता येतं. हो, आणि ब्लॉब्सच्या बॅकअपची सर्वात खास गोष्ट म्हणजे तो कंटिन्युअस असतो. तुम्हाला वेळापत्रक ठरवायची गरजच नाही. म्हणजे आपोआप होतो. हो, आणि यात पॉइंट इन टाइम रिस्टोर नावाची एक शक्तिशाळी सुविधा आहे. ही अक्षरशः टाइम मशीन आहे. टाइम मशीन? तुम्ही तुमच्या गोदामाला सांगू शकता की मला काल दुपारी 3:10 माझं गोदाम जसं होतं तसंच्या तसं करून दे, आणि सिस्टम तुमच्या सगळ्या फाईल्स त्या वेळेच्या स्थितीत परत आणते. अरे वा! म्हणजे चुकून काही डिलीट झालं किंवा व्हायरसने फाईल्स खराब केल्या तर वाचता येतं. अगदी. आणि यात सॉफ्ट डिलीट आणि व्हर्जनिंग सारख्या गोष्टी पण आहेत, ज्या आपल्या स्रोतांमध्ये नमूद आहेत. हो, त्याबद्दल सांगा. सॉफ्ट डिलीट म्हणजे कचरापेटीसारखं, जिथे डिलीट केलेली फाईल काही दिवस राहते. आणि व्हर्जनिंग म्हणजे फाईलच्या प्रत्येक सेव्हची एक प्रत जपून ठेवणं. छान उदाहरण आहे. जसं आपण परीक्षेत उत्तर बदलण्यापूर्वी जुनं उत्तर पूर्णपणे खोडत नाही, तसंच काहीसं. बरोबर. ह्या दोन्ही गोष्टी मानवी चुकांपासून संरक्षण देतात. अनेकदा तांत्रिक बिघाडापेक्षा अरे रे चुकून डिलीट झालं अशा चुका जास्त होतात. तिथे हे फीचर्स देवदूतासारखे धावून येतात. ठीक आहे, हे झालं फाईल्सच्या गुदामाबद्दल. पण टेलविन ट्रेडर्सच्या डिझाईन टीमला त्यांच्या जाहिरातींच्या फाईल्स एकाच ठिकाणी शेअर करायच्या आहेत. त्यासाठी Azure फाईल्स हा पर्याय आहे. हो, ऑफिसच्या कॉमन ड्राईव्ह सारखा. त्याचा बॅकअप कसा होतो? Azure फाईलचा बॅकअप शेअर स्नॅपशॉटच्या माध्यमातून घेतला जातो. स्नॅपशॉट म्हणजे त्या ड्राईव्हचा एका विशिष्ट क्षणाचा फोटो काढून ठेवणं. फोटो? हो, आणि हे स्नॅपशॉट्स इन्क्रिमेंटल असतात. म्हणजे दरवेळी पूर्ण ड्राईव्हचा फोटो काढण्याऐवजी फक्त जे बदललं आहे. अच्छा, म्हणजे नवीन किंवा बदललेल्या फाईल्स. तेवढ्याच गोष्टींची नोंद ठेवली जाते. यामुळे बॅकअप घेण्यासाठी लागणारी जागा आणि वेळ दोन्ही वाचतात. पर्यायाने पैसेही वाचतात की नाही? बरोबर. आता येतो सर्वात मोठ्या प्रश्नाकडे, Azure व्हर्च्युअल मशीन्स. हे तर क्लाउडवर भाड्याने घेतलेले एक पूर्ण कॉम्प्युटरच आहे. त्यावर तर ॲप्लिकेशन्स चालू असतात, डेटा प्रोसेस होत असतो. मग अशा चालू कॉम्प्युटरचा बॅकअप कामात कोणताही अडथळा न आणता कसा घेतला जातो? इथे Azure एक खूप हुशार पद्धत वापरतं. बॅकअप 2 टप्प्यांत होतो. पहिला, Azure त्या चालू कॉम्प्युटरचा एक फोटो म्हणजेच स्नॅपशॉट काढतं. आणि या 2 टप्प्यांच्या प्रक्रियेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ॲप्लिकेशन कन्सिस्टन्सी. Azure फक्त फाईल्सची कॉपी करत नाही, तर चालू असलेल्या ॲप्लिकेशन्सच्या मेमरीची स्थितीही एका क्षणासाठी गोठवून म्हणजे फ्रीज करून स्नॅपशॉट घेते. अच्छा, म्हणजे डेटाबेस सारख्या गोष्टी रिस्टोर झाल्यावर करप्ट होत नाहीत? अगदी बरोबर. एकदा स्नॅपशॉट तयार झाला की मूळ कॉम्प्युटरचं काम पूर्ववत सुरू होतं. मग दुसरा टप्पा सुरू होतो. तो कोणता? तो स्नॅपशॉट आरामात पार्श्वभूमीवर त्या मोठ्या सुरक्षित तिजोरीत म्हणजे रिकव्हरी सर्व्हिसेस वॉल्टमध्ये पाठवला जातो. या प्रक्रियेमुळे तुमच्या मुख्य कामावर काहीही परिणाम होत नाही. म्हणजे बॅकअप घेणं सोपं आहे, पण तो कामाचा आहे की नाही हे कसं कळणार? म्हणजे ऐनवेळी तो रिस्टोर झालाच नाही तर? तुम्ही अगदी कळीच्या मुद्द्याला हात घातला आहे. बॅकअप घेणं जेवढं महत्त्वाचं, तेवढंच तो यशस्वीपणे रिस्टोर होतो की नाही हे तपासून पाहणंही महत्त्वाचं आहे. याला प्रॅक्टिस रिस्टोर किंवा फायर ड्रिल म्हणतात, बरोबर? हो, मी एका कंपनीसोबत काम करत होतो. त्यांनी वर्षानुवर्ष बॅकअप घेतला होता, पण कधीच रिस्टोर करून पाहिला नाही. अरे रे. जेव्हा त्यांच्यावर सायबर हल्ला झाला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांचे बॅकअपही करप्ट झाले होते. त्यामुळे ही फायर ड्रिल फक्त एक चांगली सवय नाही, तर ती एक गरज आहे. बापरे, म्हणजे विमा पॉलिसी काढणं पुरेसं नाही, क्लेम कसा करायचा हे पण माहीत पाहिजे. अगदी तसंच. आता आपण टेलिविन ट्रेडर्सच्या खऱ्या खजिन्याबद्दल बोलूया, त्यांचा SQL डेटाबेस. हो, जिथे सगळी महत्वाची माहिती असते. हो, ग्राहकांची माहिती, विक्रीचे आकडे, सगळं काही. आणि तिथे सतत व्यवहार होत असतात. त्याचं संरक्षण कसं होतं? SQL डेटाबेससाठी Azure एक त्रिस्तरीय सुरक्षा कवच पुरवतं आणि हे सगळं स्वयंचलित म्हणजे ऑटोमेटेड असतं. 3 स्तर. हो, पहिला स्तर आहे फुल बॅकअप, जो आठवड्यातून एकदा घेतला जातो. हे म्हणजे लायब्ररीतील सगळ्या पुस्तकांची झेरॉक्स काढण्यासारखं आहे. ठीक आहे, पण आठवड्याभरात तर खूप नवीन व्यवहार होतील.
त्यांचं काय? त्यासाठी आहे दुसरा स्तर, डिफरेन्शियल बॅकअप. हा दर 12 ते 24 तासांनी घेतला जातो. हा फक्त गेल्या फुल बॅकअपपासून जेवढे बदल झाले आहेत तेवढ्यांचीच नोंद ठेवतो. आणि तिसरा? तिसरा, सर्वात महत्त्वाचा स्तर आहे ट्रान्झॅक्शन लॉग बॅकअप. हा दर 5 ते 10 मिनिटांनी घेतला जातो. इतक्या लवकर? हो, हे लायब्ररीचा CCTV फुटेजसारखं आहे. जिथे कोणतं पुस्तक घेतलं, कोणतं परत ठेवलं याची अगदी सेकंदाची नोंद असते. यामुळे तुम्ही डेटा अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत परत मिळवू शकता. म्हणजे डेटा गमावण्याची शक्यता जवळजवळ 0. पण यात अजून एक गोष्ट आहे, लॉंग टर्म रिटेन्शन म्हणजे LTR. काही सरकारी नियमांमुळे टेलविंड ट्रेडर्सला त्यांची आर्थिक माहिती 10 वर्षांपर्यंत सांभाळून ठेवावी लागते. LTR यात कशी मदत करतं? LTR म्हणजे तुमच्या आठवड्याच्या पूर्ण बॅकअपची एक प्रत काढून ती एका कायमस्वरूपी, अत्यंत सुरक्षित अशा आर्काइव्हमध्ये पाठवणं. ही प्रत तुम्ही 10 वर्षांपर्यंत जपून ठेवू शकता. अच्छा, म्हणजे कायदेशीर नियमांचं पालन करण्यासाठी हे आवश्यक आहे. हो, आणि या सगळ्यावर कडी म्हणजे जिओ रिस्टोर. समजा टेलविंड ट्रेडर्सचं मुंबईतलं डेटा सेंटर पूर्णपणे बंद पडलं, तर ते चेन्नईमध्ये असलेल्या त्यांच्या डेटाबेसच्या प्रतीवरून काही तासात पूर्ण व्यवसाय पुन्हा सुरू करू शकतात. वाव, हे तर जबरदस्त आहे. पण मला एक प्रश्न पडलाय. विचारा. आत्तापर्यंत आपण जे बोललो ते सगळं डेटा परत आणण्याबद्दल होतं, म्हणजे काहीतरी खराब झाल्यावर ते दुरुस्त करण्याबद्दल. पण अशी काही सोय आहे का की आपलं काम थांबलंच नाही पाहिजे? म्हणजे एका ठिकाणी काही बिघाड झाला तर दुसऱ्या ठिकाणाहून आपोआप सुरू व्हावा? हो, अगदी तसंच. तुम्ही आता बॅकअपच्या पुढच्या पातळीवर पोचला आहात, ज्याला डिझास्टर रिकव्हरी म्हणतात. आणि त्यासाठीच Azure साईट रिकव्हरी हे साधन आहे. अच्छा, Azure बॅकअप आणि साईट रिकव्हरी यातला फरक महत्वाचा आहे. हो, खूप महत्वाचा. त्यासाठी माझ्याकडे एक उदाहरण आहे. Azure बॅकअप म्हणजे तुमच्या गाडीची स्टेपनी. म्हणजे स्पेअर टायर. बरोबर. टायर पंक्चर झालं तर तुम्ही ते बदलून पुढे जाऊ शकता. थोडा वेळ जाईल, पण काम थांबणार नाही. अगदी बरोबर. आणि Azure साईट रिकव्हरी म्हणजे काय? तर तुमच्याकडे तशीच दुसरी एक गाडी पूर्णपणे तयार असणं. अच्छा. जर तुमची मूळ गाडी मोठ्या अपघातात निकामी झाली तर तुम्ही क्षणार्धात दुसरी गाडी घेऊन आपल्या कामावर जाऊ शकता. तुमचं काम जवळजवळ थांबतच नाही. म्हणजे जर टेलिविंड ट्रेडर्सचं पूर्ण डेटा सेंटरच बंद पडलं तर साईट रिकव्हरी त्यांचा संपूर्ण व्यवसाय दुसऱ्या जागेवरून लगेच सुरू करू शकतं. अगदी अचूक. साईट रिकव्हरी हे फक्त डेटासाठी नाही, तर ते तुमच्या संपूर्ण वर्कलोडसाठी आहे. वर्कलोड म्हणजे तुमचे ॲप्लिकेशन्स, त्यातील प्रक्रिया आणि त्यावर चालणारं तुमचं काम. साईट रिकव्हरी तुमच्या मूळ जागेवरून म्हणजे प्रायमरी रिजनवरून तुमच्या कामाची एक हुबेहूब प्रत, रेप्लिका, दुसऱ्या जागेवर म्हणजे सेकंडरी रिजनवर सतत तयार करत असतं. आणि जेव्हा मूळ जागी आपत्ती येते तेव्हा तुम्ही फक्त एका बटनावर क्लिक करून सगळा कारभार दुसऱ्या जागेवरून सुरू करता. याला फेलोवर म्हणतात. वाव. यामुळे तुमचा RTO म्हणजे काम परत सुरू होण्याचा वेळ काही तासांवरून काही मिनिटांवर येतो. अप्रतिम. म्हणजे छोट्या मोठ्या अपघातांसाठी बॅकअप आणि मोठ्या आपत्तींसाठी साईट रिकव्हरी. अगदी सोप्या शब्दात. हो. चला तर आजच्या चर्चेचा सारांश घेऊया. आपण टेलविंड ट्रेडर्सच्या गरजेतून सुरुवात केली. RPO आणि RTO सारख्या मूलभूत संकल्पना समजून घेतल्या. त्यानंतर Azureच्या जादूच्या पेटीमधील वेगवेगळी साधने पाहिली. ब्लॉब्सचं डिजिटल गोदाम, फाईल्सचा शेअर ड्राईव्ह, व्हर्च्युअल मशीन्स आणि SQL डेटाबेस नावाचा मौल्यवान खजिना. आणि शेवटी सर्वात मोठ्या आपत्तीसाठी असलेला प्लॅन B म्हणजे साईट रिकव्हरी. तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर सेव्ह बटन दाबाल तेव्हा लक्षात ठेवा की क्लाउडमध्ये कोणीतरी तुमच्यासाठी सतत Ctrl+Z म्हणजे अंडू आणि डिझास्टर रिकव्हरीचं काम अविरतपणे करत आहे. आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार. कोणता? आजच्या काळात टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झाली आहे की बॅकअप आणि रिकव्हरी या गोष्टी जवळपास स्वयंचलित झाल्या आहेत. अशा परिस्थितीत खरी जोखीम कुठे आहे? टेक्नॉलॉजीमध्ये की ती वापरणाऱ्या माणसाने योग्य प्लॅन बनवण्यात आणि तो नियमितपणे तपासून न पाहण्यात? विचार करण्यासारखा प्रश्न आहे.